गरमागरम भजी आणि त्यासोबत मस्त गरम वाफाळता चहा हा बेत म्हणजे या पावसाळ्यातील दिवसातील सर्वांच्याच आवडीचा विषय। तर आज आपण करणार आहोत बाहेर गाड्यावर मिळतात तशी जाळीदार खुसखुशीत गोल कांदा भजी। तर ही कांदा भजी कशी करायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर भजी करण्यासाठी इथं मी वजनी प्रमाणात 150 ग्रॅम आणि वाटीने मोजून 2 वाट्या इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे। हे मी सुरुवातीला चाळणीने स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला हे पीठ आपल्याला फक्त पाण्यामध्ये कालवून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी टाकत सुरुवातीलाच हे बेसन पीठ आपल्याला चांगलं असं मिक्स करून फेटून घ्यायचं आहे। तर पहा याप्रमाणे 1 ते 2 मिनिट आपल्याला बेसन पीठ अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, बेसन पीठ अगदी असं व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याला अशी छान अशी जाळी सुटल्यागत होती आणि यामुळे आपली भजी छान जाळीदार असे होतात। तर 1-2 मिनिटे याला आपण असंच व्यवस्थित फेटून घेऊयात। तर पहा याप्रमाणे आपलं बेसन पीठ अगदी व्यवस्थित असं फेटून झालेलं आहे। आता या पिठामध्ये घालण्यासाठी इथं मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, त्यासोबतच 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे। जिरं आणि ओवा वाटतानाच आपण मिक्सर जारमध्ये घातलं तर ते चांगल्या प्रकारे क्रश होतं आणि भज्यामध्ये त्याचा वास खूप छान येतो। तर आता हे मी वाटून घेते। तर आता या फेटून घेतलेल्या पिठामध्ये घालूयात 1 वाटी बारीक चौकोनी चिरलेला कांदा, त्याचबरोबर वाटून घेतलेलं मिरची, लसूण आणि ओवा जिरीचं वाटण। आता घालूयात पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 5 ते 6 ताजी कढीपत्त्याची पाने हे मी तुकडे करून घातलेले आहेत। त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। तर इथं मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा याप्रमाणे मी चमच्यानेच आता ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। पहा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये घालूयात अगदी थोडासा सोडा। तर पहा सोड्यामुळे आपली भजी छान फुगतात। आता यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा हे पिठात अगदी व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा याप्रमाणे। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये गरम तेल घालायचं आहे। तर भजी तळण्यासाठी अगोदरच मी गॅसवर तेल ठेवलं होतं, त्यातील 2 चमचे तेल या पिठामध्ये घालूयात आणि आता पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर पहा याप्रमाणे मी सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने जसं पीठ मळून घेतलेलं आहे तसं पीठ मळून घेतलं तर अगदी गाड्यावर मिळतात अशी गोल आणि मस्त जाळीदार भजी तयार होतात। तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण भजी तळण्यासाठी घेऊयात। त्यासाठी गॅसवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी हातानेच याप्रमाणे भजी सोडून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर इथं भजी सोडण्यासाठी तुम्ही चमच्याचा वापर सुद्धा करू शकता। तर याप्रमाणे आता मी भजी तळण्यासाठी सोडून घेते। ज्यावेळेस आपल्याकडे पाहुणे येतात किंवा 4च्या नाश्त्यासाठी आपल्याला काहीतरी छान असं खावंसं वाटत असतं, त्यावेळेस अशा प्रकारे आपण भजी करून त्यासोबत मस्त तळलेल्या मिरच्या आणि गरमागरम असा चहा असा बेत केला तर एकच नंबर होतो। आणि पावसाळ्यातील दिवसातील तर सर्वांच्याच आवडीचा हा बेत। तर आता आपल्याला गॅसच्या मध्यम आचेवर ही भजी 1-2-3 वेळा पलटी करत मस्त सोनेरी रंगावर अशी तळून घ्यायची आहेत। भजी तळताना गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर वरून त्याचा रंग लगेचच बदलतो आणि आतून ती कच्चीच राहतात। तर मस्त वरून खुसखुशीत आणि आतून जाळीदार होण्यासाठी मध्यम गॅसवरच भजी तळून घेणे आवश्यक आहे। तर पहा आता आपली भजी तळून झालेली आहेत। ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर पहा तुम्ही पाहू शकताय खूप छान आपल्या भज्याला अगदी मस्त असा कलर आलेला आहे। वरून ती खूप छान खुसखुशीत आणि आतून जाळीदार तयार झालेली आहेत। आता राहिलेली भजीसुद्धा याप्रमाणेच मी तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला मिरचीसुद्धा तळून दाखवते। तर पहा आपली सगळी भजी इथं तळून झालेली आहेत आणि आता याच तेलामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या मध्ये उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्या तळण्यासाठी टाकलेल्या आहेत। तर पहा मिरच्यासुद्धा आपल्या तळून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे अगदी बाहेर गाड्यावर मिळतात अशी मस्त गोल जाळीदार आणि खुसखुशीत अशी आपली कांदा भजी इथं तयार झालेली आहेत। त्यासोबत गरमागरम वाफाळता चहासुद्धा आहे।
तर मग असा बेत तुम्ही कधी करणार हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.